आता कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण कोकणातील कुठलाही पदार्थ घ्यायला तुम्हाला आता कोकणात जायची गरज नाही, तर ते तुम्हाला मिळणार आहे आपल्या बदलापूरमध्ये. अगदी बरोबर ऐकत आहात. कोकण फूड बाजारचा आज भव्य दिव्य उद्घाटन सोहळा बदलापूर पूर्व ओल्ड डीपी रोड या परिसरामध्ये पार पडतो आहे आणि आपले नगरसेवक संभाजी शिंदे सर यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघत असाल तर दोन्ही लक्ष्मी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते, महिलांच्या शुभ हस्ते हा सोहळा जो आहे तो आपण आता पार पडणार आहोत. तर बोला गणपती बाप्पा मोरया. एक चांगली सुरुवात इथे आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. तुम्ही सुद्धा जर कोकणवासी असाल किंवा हा चालेल या, नाही इकडे घेऊया सर. इथे कोकणातील विविध वस्तू, मग मसाले असतील, खाद्यपदार्थ असतील, कोकम शरबत असेल, तर सर्व काही तुम्हाला आता मिळणार आहे एकाच छताखाली. आणि उद्घाटनानिमित्त अनेक अशा ऑफर सुद्धा असणार आहे, तर तुम्ही सुद्धा यायचे आणि या ऑफरचा फायदा जो आहे तो तुम्ही सर्वांनी घ्यायचा आहे. तर तुम्ही सुद्धा कोकणवासी आहात का आम्हाला नक्की सांगा. आणि जरी कोकणवासी नसलं तर कोकणातले सर्व पदार्थ सर्वांनाच आवडतात. आपल्यासोबत सर्वप्रथम नगरसेवक संभाजी शिंदे सर असणार आहेत, त्यांच्याशीही आपण संवाद साधूया. तुमच्याच प्रभागामध्ये खूप सुंदर असा सोहळा पार पडतोय. जवळच आहे, काय बोलाल? कुळगाव बदलापूर शहरातील आदरणीय राजन फराट आणि संयुक्ता फराट ज्या पेशाने वकील आहेत, तर त्यांनी हा व्यवसाय कोकण फूड बाजार चालू केलेला आहे. खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. कोकणातल्या मेवाच्या बाबतीमध्ये कुळगाव बदलापूर शहरातील जनता अतिशय आग्रही असते. कोकणात जाऊन लोक कोकणातला मेवा खरेदी करतात. आता वैद्य फूड कंपनी जी आहे त्याची जी प्रॉडक्ट आहेत, सगळी प्रॉडक्ट या ठिकाणी या दोघांनी बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी आणले. त्यांचा 8 ते 10 वर्षांचा याच्यातला एक्सपिरियन्स आहे राजेंद्रांचा. आणि ताई तर वकील आहेत, त्याच्यामुळे त्या सुद्धा या व्यवसायामध्ये आहेत. म्हणजे अतिशय चांगलं सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळे प्रॉडक्ट आहेत. बघा आता सध्या याच्यावर म्हणजे मिक्सिंगवर तुमच्या तुकाराम मुंडे साहेबांनी सध्या खूप हे केलेलं आहे, चालू केलं आहे. तर आपण ना महाराष्ट्रीयन माणसाने थोडंसं साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन या खाण्यापासून बाजूला जायला पाहिजे. आणि महाराष्ट्रीयन जेवणाची जी मजा आहे ती वेगळी आहे. आपले जे हे होते, पूर्वज होते, ते महाराष्ट्रीयन जेवण जेवायचे. म्हणजे भाकरी असेल, चटणी असेल, मसाले होते ते भारतीय पद्धतीचे होते, कोकम असेल, ह्या गोष्टी ते खायचे. त्यामुळे त्यांचं आयुष्य मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यांना कुठल्याही रोगराई व्हायची नाही, बीपी, शुगर या गोष्टी होत नव्हत्या. आता आपण थोडी ही आपली पिढी जी आहे, आमच्या पिढीपासून आम्ही त्या नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, पनीर वगैरे या बाबींकडे गेलो. तर त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मूळ खाणं आपण विसरलं नाही पाहिजे. आज या फराट कुटुंबियाने या ठिकाणी हा मेवा लोकांसाठी उपलब्ध करून दिलाय. त्याच्यामध्ये खूप प्रॉडक्ट आहेत. माझी तमाम कुळगाव बदलापूर शहरातल्या खाद्यप्रेमींना विनंती आहे की तुम्ही एकदा इथं या व्हिजिट द्या. या ठिकाणी पापड, लोणची, कोकम सरबत सगळे कोकणातले प्रॉडक्ट आहेत. या वैद्य कंपनीचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी सगळे पूर्णपणे म्हणजे ऑर्गॅनिक याच्यामध्ये तयार केलेल्या वस्तू असतात ते या ठिकाणी देतात. तर त्याच्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन यांचं. आणि बदलापूर शहरातल्या तमाम नागरिकांनी या ठिकाणी येऊन या मेव्याचा फायदा घ्या. खरं तर कुळगाव बदलापूर शहर हे प्रत्येक कोकणातल्या गोष्टीला रिस्पेक्ट करणार आहे. कुळगाव बदलापूर शहरामध्ये कोकणी लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अनेक लोक जाऊन कोकणातनं ह्या गोष्टी घेऊन येतात. आता आम्ही मध्ये दापोलीला जाऊन आलो. नगरपालिकेने कोकण कृषी विद्यापीठावर एक करार केलाय कुळगाव बदलापूर शहर हरित करण्याचं. त्या अनुषंगानं कोकणातल्या काही झाडं आहेत ती सुद्धा झाडं आम्ही या कुळगाव बदलापूर शहरामध्ये लावणार आहोत. आम्ही एक कुळगाव बदलापूर शहरामध्ये मसाला गार्डन पण तयार करतोय, जे आम्ही दापोली कृषी विद्यापीठामध्ये पाहिलं. तर हे कोकणी मसाले आहेत, त्यांचं एक गार्डन आम्ही त्या ठिकाणी तयार करतोय. तर असे अनेक उपक्रम नगरपालिकेकडनं पण आम्ही करतोय. माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की तुम्ही कात्रपच्या जुन्या कात्रप रोडवर आरबीएल बँकेच्या समोर असणाऱ्या इमारतीमध्ये हा कोकण फूड बाजार चालू झालेला आहे. पुढचे 3 दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सवलती आहेत, त्याचा निश्चितपणे फायदा घ्या. आणि आपल्या घरामध्ये आपण जर महाराष्ट्रीयन खाणं खायची सवय त्या ठिकाणी लावू. आता आपल्याला जर मिक्सिंग फ्री खायचं असेल ना, तर निश्चितपणे ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. आणि निश्चितपणे मी मनापासून या दोघांना शुभेच्छा देतो. तर तुमचा आवडता खाद्यपदार्थ कुठला आहे? म्हणजे जेवण कसं आवडतं? झणझणीत आवडतं, कोकणी आवडतं? फार चांगला प्रश्न विचारला. मी आहे ना, घरी गेल्यानंतर माझी सौभाग्यवती आहे, तिला विचारा. मी नाचणीची भाकरी घालतो. नाचणीची भाकरी आणि दूध. मी हेल्दी. मी चपाती दुपारच्या वेळेला जेवतो तेव्हा थोडी घालतो, पण नाचणीची भाकरी घालतो. मला पापड खूप आवडतात. लोणचा हा माझ्या जेवणातला आवश्यक घटक आहे. आणि पापड वगैरे तर 5 प्रकारचे कुरडे पापड्या सणासुनेमध्ये आपण पापड खातो. आता जनरल टायमिंगला सुद्धा आपण सगळ्या पापड्या त्या ठिकाणी खातो. कोकमचं सरबत आहे, तो कोकमचं सरबत मला खूप आवडतो. मी गेल्या 4-5 वर्षापासून कोल्ड्रिंक या प्रकारापासून बाजूला आहे. थम्सअप असेल हे असेल, म्हणजे अगदी कधीतरी एखाद्या ठिकाणी रेअरली एखादा घोट कोणी दिला असेल तर, अन्यथा मी कोल्ड्रिंक पितच नाही. 100% कोकम सरबत किंवा लिंबू सरबत पितो. कोकम सरबतामध्ये एक प्रकारची ताकद आहे. तर आम्ही स्वतःपासून सुरुवात केली. मी आता माझं 52 वर्ष वय आहे.
थोड्याफार प्रमाणामध्ये जो काही फीट आहे ना त्याच्यामध्ये या महाराष्ट्रीयन अन्नाचा खूप मोठा वाटा आहे. माझी सौभाग्य होती अतिशय चांगल्या पद्धतीने मला या सगळ्या गोष्टी करून देते आणि महाराष्ट्रीयन जेवण देते. आम्ही आमच्या घरामध्ये पनीर बिनीर या गोष्टी अजिबात खात नाही. खरोखर म्हणजे जे साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन सकाळी एखाद्या नाश्त्याला इडली वगैरे खाल्ली तर भाग वेगळा आहे, परंतु आपण आपल्या मूळ जेवणामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मी अवलंब त्या ठिकाणी करतो. भाकरी आहे, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी खातो. धन्यवाद सर. समाजसेविका उर्मिलाताई शिंदे आपल्या सोबत असणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगाल, आज कसं वाटतंय तुमच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे? काय नमस्कार. आज मी राजनदादा फराट आणि त्यांच्या सौभाग्यवती संयुक्ताताई फराट यांचं मी अभिनंदन करते. आज त्यांनी वैद्य कोकण फूड बाजार यांचीच इथे शाखा ओपन केलेली आहे आणि या शाखामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत, पापड आहेत, कुरड्या आहेत, सरबता आहेत आणि तेल सुद्धा कॉम्प्रेस ऑइलचे आहेत, चटण्या, लाडू, लोणची, विविध प्रकारचं त्यांनी आज कोकणातला मेवा इथे आणून ठेवलेला आहे आणि हा मेवा सगळा आहे तो ऑर्गॅनिक पद्धतीचा आहे, म्हणजे सगळं नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे, जे तुमच्या शरीरास हितकारक आहे. आज या वहिनी आहेत त्या वकील आहेत आणि गेल्या 8-10 वर्षापासून दोघा उभय त्यांचा ह्याच्यामध्ये खूप अनुभव असल्यामुळे आज त्यांनी इथे उत्तम प्रकारे हे सगळं सादर केलेलं आहे. इथे आज आपल्या कात्रपच्या जुना डीपी रोडला ही शाखा त्यांची ओपन झालेली आहे आणि 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट आणि 4 आणि 5 ऑगस्टला इथे मोठी बंपर धमाका ऑफर आहे आणि सवलतींचा इथे फार मोठा ऑफर असल्यामुळे येथील कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील सर्व नागरिकांनी येथे यावं आणि त्यांना भरघोस पद्धतीने त्यांच्याकडनं विक्री व्हावी ही त्यांना सदिच्छा कामना करते आणि आज इथे मला बोलवल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. अर्थात युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं नेहमीच आपण बघतोय की आपले नगरसेवक जे आहेत संभाजी शिंदे सर काम करत असतात. आपल्यासोबत उद्योजक असणार त्यांच्या संवाद साधूया. खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम तुम्हाला. पुढे घ्या ना. हा पुढे या ना सर जरा. हा मॅडम या तुम्ही पण. हा या. ठीक. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. काय सांगाल, आज कशा ऑफर असणार आणि कसं सुचलं की बदलापूरमध्ये कोकण फूड बाजार आणला पाहिजे? मी एक प्रयत्न केला की मुंबईवरून बऱ्यापैकी लोक जे आहेत ते कोकणातले प्रोडक्ट जे आहेत कोकणात जाऊन घेतात. तोच एक मनामध्ये संकल्प बघितला. आज बदलापूरमध्ये नाही म्हणालो तरी एक 17% रहिवासी जे आहेत ते मुंबईकर आहेत. तर त्या मुंबईकरांना त्यांच्या पायाशी जर आपण हा शॉप येऊन ठेवला तर त्या आणखीन थोडंसं मला प्रतिसाद मिळेल. या अनुषंगाने मी इथे हे शॉप ओपन केलेलं आहे. काय स्पेशल असणार आहे? कोकण म्हटलं तर कोकणी पदार्थ तर आहेतच, परंतु स्पेशल काय आहे? स्पेशल आपले मसाले असणार आहेत, पापड असणार आहे आणि अगदी स्पेशल म्हणजे आपलं सरबत असणार आहे. कोकम सरबत, आवळ्याचं सरबत. आता हे सर्व घरगुती बनवलेलं आहे का? हे फॅक्टरी आउटलेट आहे, स्वतःची फॅक्टरी आहे. स्वतःची फॅक्टरी आहे, फॅक्टरी आउटलेट आहे. त्यामुळे आपण कोणाकडून परचेस करत नाही. स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्वतःच आहे. आता ऑफर कशा आहेत आपल्या इथे? ह्या ऑफर ज्या लावलेल्या आहेत आपण 1 किलो खरेदीवर मसाला खरेदीवर 200 ग्राम फ्री आहे. 1 लिटर सरबत कोणतेही सरबत घेतलं तर 500 ml फ्री आहे. त्यानंतर 1 लिटर कोकम आगळ खरेदीवर घेतलं तर 500 ml ते फ्री आहे आणि 1 किलो हळद घेतली तर कोणत्याही प्रकारची हळद किंवा कुठलेही मसाले 200 ग्राम फ्री आहे. हा आवळा कॅन्डी म्हणा. त्यानंतर मग 1 किलो कोकम आमसूल आहे. तर 3 पापडाचे आपल्या व्हरायटी भरपूर प्रकारच्या व्हरायटी आपल्या पापडांमध्ये आहेत. तर 3 प्रकारचे पापड घेतले तर 1 पापड तुम्हाला फ्री आहे. कोणत्याही प्रकारचे लोणचं 3 घेतले तर आता लोणच्यांची तुम्ही व्हरायटी बघू शकता. जवळ आपल्याकडे 17-18 व्हरायटीज आहेत लोणच्यांचे. तुम्ही कोणतेही जर 3 घेतलं तर तुम्हाला त्यामध्ये फ्री आहेत. असे सगळे ज्वारीचे पीठ, आंबोळी पीठ आहेत, लोणचे आहेत आणि कोणतेही मसाले आहेत छोटे मोठे सगळे. धन्यवाद सर. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की हे जे प्रॉडक्ट आहेत ना, हे प्रॉडक्ट तयार केलेत ना, हे सगळे आपल्या मराठी माणसांनी तयार केले आणि त्याला एक वेगळी पद्धत आहे. याच्यामध्ये हे जी वैद्य फूड कंपनी आहे याच्यामध्ये काम करणारे सगळे मराठी लोक आहेत आणि मराठी बायका त्या ठिकाणी विशेष करून काम करतात. बायकांना रोजगार देण्याचं काम या वैद्य कंपनीने केलंय. त्यामुळे आज महिला एक हे उद्योग चालू करते. माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की आपण बाहेरचे काहीतरी प्रॉडक्ट खातो. मी कुठल्या कंपनीवर टीका करणार नाही, पण मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रॉडक्ट खातो. त्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारे लोक पण तिकडचेच असतात. पण आपल्या इथे आपल्या लोकांना रोजगार देण्यासाठी या प्रॉडक्टची चव घेणं खूप आवश्यक आहे आणि हे सगळे हायजेनिक प्रॉडक्ट आहेत. म्हणजे करताना सगळे जे रूल्स आहेत अन्न आणि औषध प्रशासनाचे ते पाळून त्या ठिकाणी केलेले आहेत आणि ही कंपनी अतिशय प्रसिद्ध आहे कोकणातली आणि डिव्होटेड काम करणारी कंपनी आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा विचार करा. आपण लोकल ते ग्लोबल असा विचार करतो ना आता की आपले सगळे प्रॉडक्ट एक्सपोर्ट व्हायला पाहिजे. आपण आतापर्यंत इम्पोर्ट केलेल्या गोष्टी खातो, पण आता इंडियन प्रॉडक्ट एक्सपोर्ट व्हायला लागले. तर लोकांनी विचार करायचा आहे की आपलं जर लोकल वाढवायचं असेल
तर लोकल ते ग्लोबली संकल्पना तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपले प्रॉडक्ट खाऊयात. हे खरे हायजेनिक प्रॉडक्ट आहेत ज्याच्याने तुमचं आयुष्य 100% वाढेल याची मला खात्री आहे. धन्यवाद सर. खूप महत्वपूर्ण माहिती दिली सरांनी. खरोखर आहे म्हणजे आपल्याला धन्यवाद, थँक्यू. म्हणजे सर्वांना जर वाटत असेल की आपले प्रोडक्ट हे परदेशी जायला पाहिजे, दुसऱ्यांनी घेतले पाहिजे, तर सर्वप्रथम आपण जे आहे ते वापरले पाहिजेत. तर कोकणी खूप पदार्थ आहेत बदलापूरकरांनो. आपण पूर्ण शॉप बघूया आता की नेमकं कसे कसे पदार्थ तुम्हाला इथे मिळणार आहे. पार्ट 2 मध्ये लवकरच भेटूया आणि त्याचबरोबर लोकेशन आपण पहिले बघूया आणि नंतर पार्ट 2 चालू करूया. बदलापूर वेस्ट ईस्टला आपण आलेलो आहोत, आपल्या ओल्ड डीपी रोडला. तर आरबीएल बँकच्या एक्झॅक्टली फ्रंटला आणि आपली कात्रा भाजी मंडीच्या बाजूला तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे आपलं कोकण फूड बाजार. तर नक्की या, व्हिजिट करा. पार्ट 2 मध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आता इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.